नमस्कार. मी श्याम नाईक. इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण दुसरे, कार्य आणि ऊर्जा. या प्रकरणामध्ये आपल्याला कार्य, ऊर्जा अक्षयतेचा नियम, ऊर्जा, मुक्तपतन आणि यांत्रिक ऊर्जा याविषयी माहिती घ्यायची आहे. सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हणून संबोधण्याची प्रथा आहे. आपण चालतो किंवा धावतो तेव्हा आपण आपल्या शरीरातील ऊर्जा वापरतो आणि कार्य करतो. आता कार्य करण्यासाठी ही ऊर्जा उपयोगात आणली जाते. अभ्यास करणाऱ्या मुलीने केलेले कार्य हे आपण मानसिक कार्य आहे असं संबोधतो. भौतिकशास्त्रात आपण कार्याचा विचार करतो तेव्हा कार्य या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते. एखाद्या पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन ह्यांच्या गुणाकारा इतके असते हे आपल्याला माहिती. तर या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळी 3 चित्र पाहायला मिळतात. पहिल्या याच्यामध्ये एक मुलगी खेळण्यातील गाडी ओढत आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक मुलगी त्या टेबलवरती असलेली वस्तू हाताने सरकवत आहे. तर क या आकृतीमध्ये बघा की एका गाडीने दुसऱ्या गाडीला ओढलेलं आहे. यावेळी बल आणि बलाच्या दिशेने कार्य घडते, बलाच्या दिशेने विस्थापन होते आणि यामुळं या ठिकाणी कार्य घडून येते. तर या उदाहरणामध्ये आपण जर बघितलं F हे प्रत्यक्ष लावलेले बल व F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल. या ठिकाणी बल जे आहे ते बलाच्या बरोबर लंबरूप बलाच्या दिशेने नसून या ठिकाणी लावलेलं बल हे काही अंश कोनातून बल लावलं गेलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला जे घडून आलेलं कार्य आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून F1 हे विस्थापनाच्या दिशेने प्रयुक्त असलेलं बल जर मानलं आणि S हे विस्थापन मानलं तर F बरोबर F1S म्हणजे बल F दोरीच्या म्हणजे क्षितिज समांतर रेषेतील काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलेले ते बल आहे. आता या ठिकाणी एक त्रिकोण बघू आपण. या त्रिकोणामध्ये कॉस थिटा बरोबर कोणालगतची बाजू भागिले कर्ण हे सूत्र आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कॉस थिटा बरोबर F1 छेद F आणि म्हणून F1 बरोबर F कॉस थिटा. म्हणून या बलाने झालेले कार्य W बरोबर F कॉस थिटा S, W बरोबर FS कॉस थिटा. थिटाच्या विशिष्ट मूल्यासाठी झालेल्या कार्याबद्दलचे निष्कर्ष आपल्याला इथे या कोष्टकाच्या साहाय्याने अभ्यासता येतील. की पहिल्यांदा थिटा बरोबर 0 अंश, कॉस थिटा बरोबर 1 आणि वरून कार्य W बरोबर FS. थिटा बरोबर 90 अंश असताना कॉस थिटा 0 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी घडून आलेलं कार्य हे 0 आहे. थिटा बरोबर 180 अंश असताना कॉस थिटा बरोबर ऋण 1 आणि म्हणून घडून आलेलं कार्य W बरोबर वजा FS. आता या ठिकाणी कार्याचे एकक पाहायचे. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे सूत्र सर्वांना माहिती आहे. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे आणि म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे. यालाच जूल असे म्हणतात आणि म्हणून 1 जूलची व्याख्या आपण बघतोय ती नीट पाठांतर करायची, लक्षात ठेवायची आहे. 1 जूल म्हणजेच 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 जूल होय. बघा पुन्हा 1 जूल म्हणजे 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे बलाच्या दिशेने 1 मीटर एवढे विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य किती असते? 1 जूल होय. म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. 1 जे बरोबर 1 न्यूटन 1 मीटर. CGS पद्धतीत बलाचे एकक डाइन आणि विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे आणि म्हणून
CGS पद्धतीमध्ये या ठिकाणी कार्याचं एकक जे आहे ते अर्ग आहे. आणि मग एक अर्गची व्याख्या जूलप्रमाणेच आहे की एक अर्ग म्हणजेच एक डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य हे एक अर्ग होईल. एक अर्ग बरोबर 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर. त्या ठिकाणी 1 न्यूटन आणि 1 या ठिकाणी अर्ग ह्याच्यातील संबंध बघायचा आहे. जूल आणि अर्ग यांच्यातील संबंध बघण्यासाठी 1 न्यूटन म्हणजेच या ठिकाणी 10⁵ डाईन आणि 1 मीटर बरोबर 10चा वर्ग सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन या सूत्रामध्ये जर या किमती टाकल्या तर 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर म्हणजेच 1 जूल बरोबर 10⁵ डाईन गुणिले 10चा वर्ग सेंटीमीटर वर्ग बरोबर 10⁷ डाईन प्रति सेंटीमीटर डाईन सेंटीमीटर. म्हणून 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. 1 जूल बरोबर किती 10⁷ अर्ग होय. आता या ठिकाणी बल आणि विस्थापन यांच्या दिशांबाबत आपल्याला काही चर्चा करायची आहे की बंद पडलेल्या विचार करा बरं आणि सांगा बंद पडलेल्या गाडीला धक्का देणं कोणत्या प्रकारचं कार्य आहे? बरोबर धन कार्य आहे. तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडू तुम्ही झेललेला आहे हे कोणत्या प्रकारच्या कार्याचं उदाहरण आहे? बरोबर हे ऋण प्रकारच्या कार्याचं उदाहरण आहे. दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवलं हे कोणत्या प्रकारच्या कार्याचं उदाहरण आहे? अगदी बरोबर छान हे शून्य कार्य आहे कारण त्या ठिकाणी बला जे वस्तूचं विस्थापन आहे ते बलाच्या लंबरूप दिशेला आहे. ती चौथं उदाहरण आहे जिना चढणे उतरणे झाडावर चढणे ही कोणत्या प्रकारची कार्याची उदाहरणं आहेत? हे सर्व तुम्ही वहीमध्ये नीट एक तक्ता तयार करायचा आणि या ठिकाणी त्याचं वर्गीकरण करायचं आहे. धनकार्य ऋणकार्य आणि शून्य कार्य आणि वेगवेगळी उदाहरणं तुम्ही तुमच्या आसपासची शोधून ना त्या वहीमध्ये लिहायची आहेत. तर ज्यावेळेस बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा सारखीच असते एकच असते म्हणजे θ बरोबर 0° त्यावेळेस त्या बलाचे केलेले कार्य हे धनकार्य असते हे सर्वांना समजलेलं असेल. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य हे ऋणकार्य असते. बरोबर. आणि ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात त्यावेळेस बलाने केलेले कार्य हे शून्य कार्य असते. आता या ठिकाणी टेबलवर बघा एक प्लास्टिकचा कप घ्या त्याच्या खालच्या बाजूस मध्यभागी एक छिद्र पाडा त्या छिद्रामधून लंब दोरी टाका आणि त्याला पुरेशी जाड गाठ बांधून जेणेकरून ती घट्ट बसेल अशा प्रकारे गाठ बांधा. आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे टेबलावर ठेवून नट प्लास्टिकच्या कपामध्ये ठेवा आणि दुसऱ्या बाजूला नट आकृतीत दाखवल्याप्रमाणे खालच्या दिशेने सोडा. आकृती ब मध्ये कप पुढे सरकत असताना पट्टी ठेवून अडथळा निर्माण करा आणि कपाला थांबवा आणि आकृती क मध्ये कप टेबलावर ठेवून दोन्ही बाजूंना नट सोडून द्या. काय घडते बघा. आकृती अ मधील कप खाली खेचला का जातो? ब मध्ये पट्टीने त्याला अडथळा निर्माण कसा होतो आणि क मध्ये आपण जर बघितलं तर कप जागेवर स्थिर का राहतो? या तिन्ही कृतींमध्ये झालेले विस्थापन यांच्या संदर्भातील कार्यकारण भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे की चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. तसंच आपण मानवाने सुद्धा अनेक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती सोडलेले आहेत. आणि समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे. उपग्रहावर आलेले गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य हे नेहमी शून्य असते. आता भारतामध्ये अनेक संस्था आहेत. त्या संस्थांपैकी अशीच एक संस्था आहे राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी. ह्या संस्थेविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया.
ही संस्थेची संकल्पना 1943 मध्ये मांडण्यात आली आणि ही प्रयोगशाळा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंशोधन परिषदेच्या नियंत्रणात कार्य करत आहे. तिथे भौतिकशास्त्राच्या विविध शाखांमध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य चालते, तसेच उद्योगांना आणि विकास कामात गुंतलेल्या विविध संस्थांना मदत करण्यात येते. जी मापनाची राष्ट्रीय मानके आहेत ती प्रस्थापित करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. चला पुढे बघू आपण. उदाहरण सोडवलेले जे आहे ते त्यातलं पहिलं उदाहरण बघा. एका 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. पृथ्वीचं गुरुत्व बल G बरोबर 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. दिलेलं काय काय आहे बघा. M म्हणजे वस्तुमान 20 किलोग्रॅम, S म्हणजे विस्थापन 10 मीटर आणि G म्हणजे 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. F बरोबर mg या ठिकाणी बरोबर 20 गुणिले 9.8. या ठिकाणी Gचं मूल्य हे नेहमी ऋण का घेतात, कारण ते बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते आणि म्हणून F बरोबर वजा 196 न्यूटन. W बरोबर Fs बरोबर वजा 196 गुणिले 10 म्हणजेच W म्हणजेच घडून आलेलं कार्य हे वजा 1960. बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने या ठिकाणी कार्य जे आहे ते ऋण कार्य आहे आणि ह्याचंच हे ऋण चिन्ह आपल्याला या उदाहरणामध्ये मिळालेलं आहे. दुसरं उदाहरण बघा. प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60 अंश कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती हे काढायचे. काय काय दिलेलं आहे. थिटा कॉस थिटा बरोबर कॉस 60 अंश बरोबर 1/2 दिलेला आहे. थिटा 60 अंश, F 100 न्यूटन, W 400 जूल. काय काढायचे. विस्थापन काढायचे. S बरोबर काय. W बरोबर Fs कॉस थिटा. 400 बरोबर 100 गुणिले S. कॉस थिटाची किंमत या ठिकाणी कॉस 60ची 1/2 दिली म्हणून गुणिले 1/2 म्हणून 400चे 100 बरोबर 1/2 बरोबर S म्हणजे 400 गुणिले 4 गुणिले 2 बरोबर S म्हणजे S बरोबर 8 मीटर म्हणजे वस्तूचे 8 मीटर एवढे विस्थापन होईल. आता या ठिकाणी पुढचा टॉपिक आहे ऊर्जा. कोणतंही कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा वापरली जाते. ऊर्जेची आवश्यकता असते किंवा ऊर्जा वापरली तर कार्य घडून येते आणि म्हणून आपल्याला ऊर्जेविषयी माहिती करून घेणं हे आवश्यक आहे. रोपे कुंडीत लावली आणि ती अंधारात ठेवली तर ती कोमेजून जातात. का. कारण त्यांना अन्न तयार करण्यासाठी सौर ऊर्जेची गरज असते. घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी हलतात. तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस बाहेर डीजेचा आवाज सुरू असतो त्यावेळेस आपल्या छातीवर सुद्धा दाब पडतो. काही वेळेस तुम्ही असं पण ऐकलं असेल की गणपतीच्या मिरवणुकीमध्ये डीजेचा आवाज मोठा लावल्यामुळं त्या ठिकाणी इमारतींना तडे गेलेले आहेत. ज्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब ह्याचा त्रास आहे अशा लोकांना हा डीजेचा आवाजाचा खूप त्रास होतो, कारण त्यामध्ये ध्वनी ऊर्जा आहे. तिसरं उदाहरण आहे बघा. सूर्यप्रकाशामध्ये धरलेला बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कागद आपल्याला या ठिकाणी जाळता येतो. आता या पदार्थामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजेच काय, तर आपण भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जा म्हणजेच कार्य करण्याची क्षमता होय. पदार्थाची ऊर्जा, कार्य आणि ऊर्जा ह्यांची एककं सारखीच आहे. SI पद्धतीमध्ये जूल आणि CGS पद्धतीमध्ये अर. ऊर्जा विविध रूपात आढळते, जसं यांत्रिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, सौर ऊर्जा. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता या ठिकाणी जी यांत्रिक ऊर्जा आहे त्या यांत्रिक ऊर्जेचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. पहिली आहे गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे स्थितिज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय, तर उदाहरण बघू आपण. पहिलं, वेगवान चेंडू स्टंपवर आढळला. कॅरमच्या स्ट्राईकने सोंगटीला मारले आणि गोट्या खेळत असताना एका गोटीने दुसऱ्या गोटीवर मारलं. या उदाहरणामध्ये तुमच्याला काय लक्षात येते, बरोबर, की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आढळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते.
म्हणजेच पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. एखाद्या बलाने एक वस्तू अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. मग गतिज ऊर्जा बरोबर कार्य. गतिज ऊर्जाला इंग्रजीमध्ये आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. म्हणून केई बरोबर कार्याचं सूत्र आहे एफ गुणिले एस. गतिज ऊर्जेचं समीकरण आपल्याला इथे तयार करायचं आहे. समजा एम वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत आहे आणि त्यावर लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली आहे. यू हा तिचा आरंभिक वेग आहे. येथे ती स्थिर असल्यामुळे यू बरोबर 0 आहे. त्या वस्तूवर एफ एवढे बल लावल्याने त्या वस्तूवर ए एवढे त्वरण कार्य निर्माण झाले आहे. टी या कालावधीनंतर तिचा वेग व्ही झाला आणि या कालावधीत तिचे झालेले विस्थापन एस आहे आणि म्हणून वस्तूवर झालेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर एम ए, एस बरोबर तसेच या ठिकाणी एस बरोबर यू टी बरोबर हाफ ए टी स्क्वेअर. परंतु आरंभिक वेग 0 असल्यामुळं एस बरोबर 0 अधिक 1/2 ए टी वर्ग म्हणून एस बरोबर 1/2 ए टीचा वर्ग. डब्ल्यू बरोबर एम ए गुणिले 1/2 ए टीचा वर्ग म्हणून डब्ल्यू बरोबर 1/2 एम ए टीचा वर्ग. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून व्ही बरोबर यू प्लस ए टी म्हणजेच व्ही बरोबर 0 प्लस ए टी. 0 यू सुरुवातीचा वेग आरंभिक वेगा 0 असल्यामुळे यू बरोबर 0 आहे म्हणून व्ही बरोबर ए टी. व्ही वर्ग बरोबर ए टीचा वर्ग म्हणून डब्ल्यू बरोबर 1/2 एम व्हीचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी गतिज ऊर्जेचं आपल्याला समीकरण मिळालं के ई बरोबर 1/2 एम व्हीचा वर्ग. वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय. आता या ठिकाणी सोडवलेले एक उदाहरण आहे. 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडला तर त्याचा वेग 2 मीटर पर सेकंद असेल तर त्यामध्ये किती गतिज ऊर्जा सामावलेली आहे. आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. एम दिलंय 250 ग्रॅम म्हणजेच ते किलोग्रॅम मध्ये आपण जर घेतलं तर त्याला 1000 ने भागावं लागेल आणि म्हणून एम बरोबर 0.25 किलोग्रॅम. व्ही 2 मीटर पर सेकंड म्हणून गतिज ऊर्जा बरोबर 1/2 एम व्ही वर्ग बरोबर 1/2 0.25 गुणिले 2चा वर्ग बरोबर 0.5 जूल. एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती पट होईल तर ती सुद्धा दुप्पट होईल. आता पुढची ऊर्जेचा प्रकार आहे तो आहे स्थितीज ऊर्जा. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते. दाबलेली स्प्रिंग सोडली असता ती कार्य करते. वरील उदाहरणामध्ये आपण स्थिती दर्शवणारे शब्द कोणते आहेत. या क्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून आली. जर त्या वस्तू स्थितीत आणल्या नसल्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का नाही. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो. एक खडू जमिनीपासून साधारण 5 सेंटीमीटर उंचीवर धरा आणि सोडून द्या. काय होईल खाली पडतो. आता सरळ उभे राहून तो खडू सोडून द्या. दोन्ही वेळा कोणता फरक दिसला. स्थितीज ऊर्जेचे या ठिकाणी आपण जर बघितलं तर उंची बदलल्यामुळे त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जेमध्ये फरक झाल्याचं दिसून येते. आता हिचं समीकरण आपल्याला तयार करायचं आहे. एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी एम जी एवढ्या बलाचा वापर केल्यामुळं गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी आपल्याला कार्य करावं लागते आणि यामुळे घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे काढता येईल. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. डब्ल्यू बरोबर एम जी एच. विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा पी म्हणजेच पोटॅन्शियल एनर्जी बरोबर एम जी एच. डब्ल्यू बरोबर पीई. विस्थापनामुळे एम जी एच एवढी स्थितीज ऊर्जा सामावली जाते. उदाहरण बघू. 10 मीटर उंच इमारतीच्या वरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास त्या पाण्यामध्ये साठवलेली स्थितीज ऊर्जा किती.
उंची h 10 मीटर आहे, पाण्याचं वस्तुमान m 500 किलोग्रॅम आहे आणि त्यावर कार्य होणारं गुरुत्वबल 9.8 मीटर पर सेकंद वर्ग आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर mgh, p बरोबर mgh बरोबर 10 गुणिले 9.8 गुणिले 500, म्हणजेच या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा ही 49,000 जूल एवढी आहे. अजय व अतुल या ठिकाणी टेबलावर ठेवलेल्या m वस्तुमानाच्या चेंडूची स्थितीज ऊर्जा काढायला सांगितले आहे. त्यांची उत्तरे काय येतील? ती वेगळी असतील का? यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? तर स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष असते. अजय सापेक्ष चेंडूची ऊर्जा आणि अतुल सापेक्ष चेंडूची ऊर्जा ही वेगवेगळी असेल, कारण या ठिकाणी दोन्हींच्या सापेक्ष उंची या वेगवेगळ्या आहेत. ऊर्जा रूपांतरण. ऊर्जेचे विविध प्रकार आपण बघितलेले आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऊर्जेचे प्रमुख 2 प्रकार आपण बघितले, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. आता आपण बघतोय ते ऊर्जेचे विविध रूपे. ताणलेला रबराचा तुकडा, वेगाने जाणारी मोटार, वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी, दिवाळीत वाजणारे फटाके, विजेवर चालणारा पंखा, चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे, जोराने आवाज झाल्यास खिडक्यांची तावदाने फुटणे, ही काही ऊर्जेची रूपे आहेत. यामध्ये आपण जर बघितलं तर ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके उडवल्यात त्यातील रासायनिक ऊर्जेचे ध्वनी आणि प्रकाश आणि उष्णता या 3 ऊर्जामध्ये रूपांतरण होते. आपल्या घरामध्ये जी वेगवेगळी उपकरणे आहेत त्या उपकरणांचा आपण जर अभ्यास केला तर ती सर्व विद्युत ऊर्जेवर चालतात आणि या विद्युत ऊर्जेचं रूपांतरण आपण वेगवेगळ्या ऊर्जेमध्ये करत असतो. जसं इंजिन किंवा पंखा किंवा या ठिकाणी वापरून यांत्रिक ऊर्जा तयार करतो, तर यांत्रिक ऊर्जेच्या साहाय्याने जनित्राद्वारे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण करतो. या ठिकाणी प्रकाशीय सौर घट ह्याचा वापर करून सौर ऊर्जेचं म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेत, तर या ठिकाणी विद्युत दिव्याचा वापर करून विद्युत ऊर्जेचं रूपांतरण प्रकाश ऊर्जेत करतो. या ठिकाणी प्राथमिक घट म्हणजे सेल जर आपण वापरला तर त्या ठिकाणी रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतरण होते, तर दुय्यम घट म्हणजे चार्जिंगची बॅटरी जी आहे त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतरण करतो, म्हणजे बॅटरी आपण चार्ज करतो. मोबाईलची बॅटरी तुम्हाला माहिती आहे की ती चार्ज करता म्हणजे या ठिकाणी काय करतायत की विद्युत ऊर्जेचं रूपांतरण रासायनिक ऊर्जेत करतायत. मोबाईलला तुम्ही हेडफोन वापरतायत तर त्याच्यामध्ये सूक्ष्म श्रवणी आहे, ज्याच्याद्वारे ध्वनी ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतरण होते. म्हणजे मायक्रोफोन, जो तुमचा मायक्रोफोन आहे तो मायक्रोफोन हा विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतरण करतो. तर जो स्पीकर आहे तो काय करतो, तर विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेत रूपांतरण करतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हीटर आहे, ह्या हीटरच्या साहाय्याने विद्युत ऊर्जेचं आपण उष्णता ऊर्जेत रूपांतरण करतो. तर तारयुग्मक ह्याच्या साहाय्याने उष्णता ऊर्जेचं आपण विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी विविध प्रकारच्या ऊर्जा आपण रूपांतरित करू शकतो. ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपल्याला एक नियम पाहायला मिळतो, तो म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. आपण सांगतो की विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते, पण ती निर्माण करतात का? नाही, तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा प्रकारातून या ठिकाणी ती रूपांतरित केली जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारची ऊर्जा ही निर्माण करता येत नाही. म्हणून या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो? व्हॉट इज मीन बाय द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट दॅट ऊर्जा अक्षयतेचा नियम असा म्हणतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते, तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. आता मुक्त पतन, एखादी वस्तू उंचावरून सोडली तर तिचं खरंच मुक्त पतन होईल का? ती पृथ्वीकडे गुरुत्वबलाने आकर्षली जाईल, पण उंचावरून सोडून असताना त्या ठिकाणी जी हवा आहे त्या हवेचा तिला प्रतिरोध होऊ शकतो. आणि म्हणून मुक्त पतन म्हणजे काय? तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बाह्य बलाने
त्याच्यावरती कार्य न करता फक्त गुरुत्व बलाने ती वस्तू जर खाली आली तर त्याला आपण मुक्त पतन म्हणतो. एम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे एच एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गती आणि स्थितीज ऊर्जा आपल्याला अभ्यासता येईल. सुरुवातीला ए या स्थितीमध्ये असताना त्या ठिकाणी त्या वस्तूचा आरंभिक वेग 0 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या वस्तूची सुरुवातीची गतिज ऊर्जा ही 0 असून स्थितीज ऊर्जा मात्र या ठिकाणी एक्स्ट्रीम म्हणजे जास्तीत जास्त आहे, ती म्हणजे mgh. एकूण ऊर्जा बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर 0 अधिक mgh म्हणजे एकूण ऊर्जा mgh आहे. म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय दुसरी स्थिती आहे बी या ठिकाणी. ती वस्तू x एवढं अंतर पार केलेलं आहे आणि या ठिकाणी तिचं जो वेग आहे तो vv इतका आहे आणि जमिनीपासूनची तिची उंची आहे h वजा x आणि म्हणून बी या बिंदूपाशी असताना u बरोबर 0 या ठिकाणी त्या वस्तूची गतिज ऊर्जा ke बरोबर 1/2 mvb वर्ग बरोबर 1/2 m2gx. ke बरोबर mgx. बी या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची h वजा x आहे. p बरोबर mg h वजा x. p बरोबर mg h वजा mg x. एकूण ऊर्जा टी बरोबर टोटल एनर्जी के अधिक पी बरोबर mgx अधिक mgh बरोबर वजा mgx. टी बरोबर mgh. तिसरी स्थिती आहे सी या बिंदूपाशी असताना वस्तू जमिनीवर पोहोचल्यानंतर तिचा वेग vc होतो आणि v बरोबर 0. त्या ठिकाणी गतिज ऊर्जा जी आहे ती जास्तीत जास्त आहे. ke बरोबर 1/2 mvc वर्ग बरोबर 1/2 m2gh. ke बरोबर mgh. सी या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची उंची h बरोबर 0 असल्यामुळे p बरोबर mgh बरोबर 0. टी बरोबर टोटल एनर्जी ke बरोबर टोटल एनर्जी बरोबर ke अधिक p. टी बरोबर mgh. म्हणजेच या ठिकाणी तिन्ही ठिकाणचा जर आपण स्थितीची अभ्यास केला तर आपल्या अशा लक्षात येते की प्रत्येक बिंदूपाशी ऊर्जा कशी आहे, स्थिर आहे. कोणत्याही ठिकाणी ही ऊर्जा या ठिकाणी टोटल एनर्जी किंवा एकूण ऊर्जा ही समान असताना आपल्याला पाहायला मिळते. तर शक्ती म्हणजे काय? आपण ऊर्जा म्हणजे काय बघितलं की कार्य करण्याच्या क्षमतेस ऊर्जा असे म्हणतात. पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर छोटी मोटार, मोठी मोटार, सायकल ह्यांच्यामध्ये जे काही कार्य करण्याचा दर आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे काही कार्य जलद होते, काही मंद होते आणि म्हणून एक कार्य मोजण्याचं तंत्र, कार्य करण्याचं जो किती वेळेत कार्य घडणार आहे हे मोजण्याचं तंत्र हे शक्तीवरून आपल्याला कळते. म्हणून कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. समजा W हे कार्य टी या वेळेत होत असेल तर शक्ती बरोबर कार्य भागिले काळ म्हणजे P म्हणजे पॉवर बरोबर वर्क डन अपॉन टाइम P इक्वल टू W/T. कार्याचं एकक जूल आहे आणि म्हणून शक्तीचं एकक जूल पर सेकंद असं आहे. यालाच वॅट असं सुद्धा आपण म्हणतो. आता हे वॅट हे शक्तीच्या एककाला नाव का दिलेलं आहे तर स्कॉटलंड वैज्ञानिक जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि त्याच्या कार्यामुळं त्याच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आलेले. त्याचबरोबर शक्तीच्या आणखीन काही एकक आहेत. अश्वशक्ती ह्या शब्दाचा सुद्धा आपण शक्तीच्या एककामध्ये उपयोग करतो. आता 1 वॅट बरोबर 1 जूल भागिले 1 सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी आपण वॅट हे एकक पुरेसं ठरत नसल्यामुळे अश्वशक्ती हॉर्स पॉवर या एककाचा वापर करतो. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य. 1 किलोवॅट अवर बरोबर 1 किलोवॅट गुणिले 1 अवर बरोबर 1000 गुणिले 3600 सेकंद. एका तासाचे सेकंद 3600 आहेत बरोबर
या ठिकाणी 1 किलोवॅट बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. आपण घरगुती वापरासाठी जी काही वीज वापरतो ती 20 किलोवॅट अवर या एककातच मोजली जाते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या घरामध्ये जी विजेचा मीटर आहे त्या मीटरमध्ये 1 युनिट बरोबर 1 किलोवॅट अवर. सोडवलेलं उदाहरण बघा. सोराली 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती? एम बरोबर 20 किलोग्रॅम, एच बरोबर 5 मीटर, टी बरोबर 40 सेकंद. सोरालीने लावलेले बल एफ बरोबर एम जी बरोबर 20 गुणिले 9.8 बरोबर 196 न्यूटन. सोरालीने 5 मीटर उंचीवर बॅग उचलताना केलेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ एस 196 गुणिले 5 बरोबर 980 जूल. शक्ती पी बरोबर डब्ल्यूचे टी 980 भागिले 40 बरोबर 24.5 वॅट. धन्यवाद.